नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्याबद्दल, ज्यांना काँग्रेस पक्षाचा ट्रबल शूटर म्हणून ओळखले जाते. संघर्ष, सत्ता, वाद आणि यश यांचा संगम असलेला हा नेता म्हणजे DK शिवकुमार. चला तर मग जाणून घेऊया त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास. सुरुवातीचे जीवन. DK शिवकुमार यांचा जन्म 15 मे 1962 रोजी कर्नाटकातील कनकपुरा येथे झाला. सामान्य कुटुंबातून आलेल्या शिवकुमार यांनी तरुण वयातच काँग्रेस पक्षाच्या युवक संघटनेत काम करण्यास सुरुवात केली. राजकारणातील त्यांची मेहनत आणि संघटन कौशल्यामुळे ते लवकरच पक्षात पुढे आले. राजकारणातील उदय. 1989 मध्ये ते प्रथमच कर्नाटक विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर त्यांनी ऊर्जा, नगरविकास, सिंचन यांसारखी महत्त्वाची मंत्रिपदे सांभाळली. कनकपुरा मतदारसंघात त्यांची मजबूत पकड निर्माण झाली. ते कर्नाटकातील काँग्रेसचे प्रभावशाली नेते बनले. काँग्रेसचे ट्रबल शूटर. काँग्रेस पक्ष संकटात असताना आमदारांना एकत्र ठेवणे, पक्षातील मतभेद मिटवणे आणि सरकार वाचवणे यासाठी शिवकुमार यांची विशेष ओळख निर्माण झाली. याच कारणामुळे त्यांना काँग्रेसचा ट्रबल शूटर म्हटले जाते. 2023 मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर DK शिवकुमार यांची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली. त्यानंतर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 3 जून 2026 म्हणजे आज रोजी त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या नेतृत्वाची धुरा स्वीकारली. त्यांची संपत्ती पाहायला गेलं तर 2023च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची घोषित संपत्ती सुमारे 1400 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक मानले जातात. त्यांच्या संपत्तीबाबत आणि राजकीय कारकिर्दीबाबत अनेकदा चर्चा आणि वादही झाले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यासमोर अनेक मोठी आव्हाने आहेत. बंगळुरूची वाहतूक समस्या, पायाभूत सुविधा, गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि ग्रामीण विकास यांसारख्या विषयांवर त्यांना काम करावे लागणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक कोणत्या दिशेने जाईल याकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. मित्रांनो, DK शिवकुमार यांचा प्रवास हा संघर्ष, महत्त्वाकांक्षी आणि राजकीय चिकाटीचा प्रवास आहे. तुम्हाला वाटतं का की ते कर्नाटकला नवी दिशा देऊ शकतील? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.